नाशिकचे भूमिपुत्र, यवतमाळ जिल्ह्याचे माजी पोलीस अधीक्षक आणि सध्याचे कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांना पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे। मूळ नाशिक येथील संजय भास्कर दराडे हे 2005च्या IPSच्या बॅच मधील उमेदवार आहेत। परीक्षा विधीन कार्यालयानंतर त्यांनी धाराशिव, यवतमाळ आणि नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता त्यांचे सूक्ष्म नियोजन वाखाणण्याजोगे होते। त्यांचा तिन्ही ठिकाणचा कार्यकाळ अतिशय चांगला राहिला आहे। त्यांनी धाराशिवमध्ये तुळजाभवानी नवरात्री बंदोबस्त यशस्वीपणे पार पाडलाय। राजकीय दृष्ट्या संवेदनशील यवतमाळ जिल्ह्यात 2014च्या विधानसभा निवडणुका नाशिक ग्रामीण मधील आंतरराज्य टोळीकडून 44 रायफल, रिव्हॉल्वर आणि 4000 जिवंत काडतुसांसह महाराष्ट्रातील सर्वात मोठा शस्त्रसाठा जप्त केलाय। नागपूर ACBचे SP या नात्याने भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये सापळे आणि संवेदनशील चौकशीची नोंद केली आहे। तर 2015 मध्ये नाशिक कुंभमेळा बंदोबस्त यशस्वीरित्या पूर्ण केला। त्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना कौतुक पत्र दिले आहे। त्यांनी पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून जातीय दृष्ट्या संवेदनशील पूर्व मुंबईत प्रभावीपणे काम केले आहे। तर 2024ची लोकसभा निवडणूक त्यांनी कोकण परिक्षेत्रात यशस्वीपणे हाताळली आहे। त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची पावती म्हणून त्यांना राष्ट्रपती पुरस्कार बहाल करण्यात आलाय। या पुरस्काराबद्दल संपूर्ण पोलीस दलातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे।